सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण या पूजा ताईंचा जो अनुभव बघणार आहोत ना, खरंच किती महान यांची भक्ती आहे. स्वामी कसे आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात, तुम्ही काय करता याला महत्त्व नसून तुम्ही किती मनापासून सेवा करता याला फार महत्त्व आहे. या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने हा अनुभव बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला खूप मोठा प्रसंग अनुभव सांगत आहे. स्वामींचा अनुभव सांगताना अक्षरशः हात थरथर कापत आहे आणि डोळे भरून येत आहे. हृदयही खूप धडधड होत आहे, कारण प्रत्येक क्षण आठवत आहे की स्वामींनी किती साथ दिली, कशी मला या परिस्थितीतून बाहेर काढलं, किती मोठे संकट आले पण त्याच्यामध्ये स्वामींनी खूप मला मोठी साथ दिली. स्वामी भक्तांनो, मी गेल्या 3 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींच्या सेवेत आल्यापासून खूप सारे अनुभव स्वामींनी मला दिले आहे. एक आई म्हणून, एक वडील म्हणून, एक भाऊ म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये जी मला मदत पाहिजे ती मदत स्वामींनी आत्तापर्यंत केली आहे. आपलं सर्वस्व स्वामी आहे. आपल्याला सर्वजण धोका देतात, सर्व आपल्याला वाटतं की हा माझा आहे, पण कोणी कोणाचा नाही. फक्त आणि फक्त स्वामींवरती ठेवलेला विश्वास हा आपला खरा असतो, कारण देवाशिवाय खरी साथ कोणीही या जगामध्ये देत नाही. स्वामी भक्तांनो, काय झालं की माझे मिस्टर आणि मी, आमची फॅमिली ही खूप छान होती. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करेल की सर्व स्त्रीला अशी फॅमिली द्यावी. माझ्या सासूबाई ह्या खूप सुंदर, आईच्यापेक्षा जास्त माया त्या मला लावत होत्या. मी एक छान ठिकाणी जॉबला, माझे मिस्टरही जॉबला, म्हणजे जॉब करून आमचा धंदाही होता, दुकान वगैरे. मला एक मुलगा आणि एक मुलगी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं. माझे सासरे अगोदरच एक्सपायर झालेले होते आणि मग आमच्यामध्ये इतकी छान बॉन्डिंग होती ना माझ्या मिस्टरांना माझ्यामध्ये, की एक जशी मित्र आणि मैत्रीण असतो तसंच आमचं होतं. आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकाला सांगायचो, कुठली गोष्ट करण्याच्या अगोदर एकमेकाला विचारत असायचो. असं आमचं खूप छान चाललं. पण माझ्या मिस्टरांचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता, पण मला माझा देवावरती विश्वास होता की नाही बाबा, देव असतो असं मला वाटायचं कंटिन्यू. मी महादेवाची खूप भक्ती करत होती. मी महादेवाच्या मंदिरात दर सोमवारी जात असायची. एवढी माझी सेवाही चालायची. जॉब करायची, अक्षरशः जॉब करता करता मला कधी कधी, म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना त्यावेळेस मी 9 महिन्यापर्यंत जॉब केला. 9 महिन्यात जेव्हा डिलेवरीची डेट दिली होती त्याच्या अगोदर 2 दिवस मी फक्त जॉबला सुट्टी घेतली होती. त्यानंतर पुन्हा मी 1 महिन्यातच जॉब जॉईन केला होता, कारण माझ्या मिस्टरांचं जे हे होतं, आमचं जे दुकान होतं ते पूर्णपणे बंद पडलं होतं. त्यानंतर आम्ही बेकरी टाकली, त्यामध्ये पूर्ण ते देखील फ्लॉप गेलं, तिथेही खूप नुकसान झालं. मेस चालवायला घेतली, तिच्यात पण खूप मोठा लॉस झाला. त्यामुळे आणखी कर्जाचा डोंगर डोक्यावरती आमच्या खूप मोठा वाढला होता. त्यामुळे मला कामाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. घरचंही करायचं आणि बाहेरचंही करायचं, असं माझं जीवन हे सुरू झालेलं होतं. लेकरांनाही सांभाळायचं, माझ्या सासूबाई लेकरं सांभाळायच्या, मी घरीचं करून जॉब करत होते. मिस्टर खूप छान होते, पण मिस्टरांना काहीच काम नव्हतं, त्यामुळे ते घरीच बसत होते. मग ते ट्युशन वगैरे मुलांचे घेत होते. त्यामध्ये मुलांचे ट्युशन घेत असताना काय झालं की करोनाचा काळ आला आणि त्या करोनाच्या काळामध्ये तेही ट्युशनचंही काम बंद झालं. त्यामुळे मिस्टरांना अजिबात काम नव्हतं आणि खूप हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यांचे पैसे घेतलेले होते, कर्ज झालेलं होतं, ते अक्षरशः फोन करू खूप त्रास देत होते. असं कधी वाटायचं की जेवण करू नये, इतका भयानक
मानसिक टेन्शन त्यावेळेस आलं होतं. त्या दरम्यान स्वामींचे आमच्या जीवनामध्ये आगमन झाले. स्वामी आल्यानंतर म्हणजे माझी मैत्रीण आहे, तिने मला स्वामीविषयी सांगितलं की तू मठामध्ये जा, स्वामींची सेवा कर, तू कोणत्याही मंदिरात जाऊ नको, कुठेही जाऊ नको, असं ती मला म्हटली. आणि मलाही वाटलं कुठंतरी की नाही बाबा, आपण आता काहीतरी मार्ग केलं पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी स्वामींकडे गेली. स्वामींकडे गेल्याबरोबर मला अचानक असं काय झालं काय माहिती, आपण खूप दिवसानंतर आपल्या आईला भेटल्यानंतर कसं आपल्याला होतं आणि आपल्या जर खूप दुःख असेल तर आपण डायरेक्ट आईला बघितल्याबरोबर आपल्या डोळ्यातून पाणी येतं आणि आपण रडायला लागतो. तसंच मला असं झालं स्वामींना बघितल्याबरोबर. आणि मला काय करावं तेच कळेना. मी खूप म्हणजे सांगत पण होती स्वामींना आणि रडत पण होती. मी पूर्ण तिथे रडून घेतलं. खूप मला रडल्यानंतर हलकं वाटलं. कोणीतरी आधाराची व्यक्ती भेटल्यासारखी वाटली. आपलं सर्व दुःख ऐकून घेणारी व्यक्ती आपल्याला आज मिळाली आहे असं वाटलं. आणि त्यानंतर मग माझी स्वामी सेवा सुरू झाली. फार काही स्वामी भक्तांनो मी सांगते, मला अजिबात एका जागेवर बसून स्वामी सेवा करायला वेळ अजिबात नाही. त्यामुळे मी फक्त नामस्मरण, तारक मंत्र आणि हीच सेवा मी करते. बाकी कुठलीच सेवा मी करत नाही. कारण मी खरं सांगते, मला वेळच मिळत नाही. कारण खूप सारे काम असते. मग त्यानंतर काय झालं, मी जॉब सोडून दिला कारण माझे खूप हाल होऊ लागले. मग आम्ही आमच्या गावी गेलो. गावी गेल्यानंतर आता आपण म्हटलं शेती करायची. शेतीमध्ये फक्त स्वामींना म्हटलं मी कष्ट करायला खूप तयार आहे. कष्टामध्ये तुम्ही फक्त मला यश द्या. मग आम्ही जवळपास 20 ते 25 गायी केल्या. गायीसाठी आम्ही कर्ज घेतलं, कर्ज काढलं, शेड केलं. त्यानंतर गायी घेतल्या, दूध धंदा चालू केला. त्यानंतर शेतामध्ये गायींचा चारा आणि दुसरं उत्पादन हे घेऊ लागलो. खूप कष्ट होते, कष्ट नाही असं नाही, खूप भयंकर कष्ट होते. त्या कष्टामध्ये साथ होती हे माझ्यासाठी खूप होतं. मग स्वामींची सेवा फक्त नामस्मरण करायचं आणि तारक मंत्र म्हणायचा. आणि मी जेव्हा शेतामध्ये जायची त्यावेळेस स्वामी चरित्र मी मोबाईलमध्ये ऐकत असायची. एक एक शब्द काय आहे, स्वामींनी त्या चरित्रामध्ये काय सांगितलं आहे, त्यांनी कशा लीला केल्या आहे, ते सर्व मी एकदम मनापासून ऐकत होती. कारण शेतात गेल्यानंतर मी आणि माझे स्वामी आम्ही दोघंच असायचो, माझ्यासोबत कोणीच नसायचं. आणि त्यामुळे मग माझं फक्त नामस्मरण चालायचं, अनुभव ऐकायचे, स्वामी चरित्र ऐकायचं. ज्या काही सेवा जे व्हिडिओमध्ये सांगतात ना की तुम्ही ह्या सेवा करा, हे करा, ते मी मोबाईलमध्ये ऐकायची, बाकी काहीच करत नव्हते. आणि एक दिवस काय झालं की माझा मुलगा आहे ना, तो खूप म्हणजे ड्रिंक करायला लागला. मुलगा ड्रिंक करायला लागल्यानंतर मला प्रचंड टेन्शन आलं की एवढ्या दिवस मी हे संसाराचा गाडा इथपर्यंत आणला. म्हटलं पुढची एक आशा होती की मुलगा काहीतरी चांगलं करेल आणि त्याने जर असं केलं तर काय करायचं असं वाटलं. स्वामींपुढे खूप रडली, खूप म्हणजे खूप रडली स्वामी भक्तांनो. ज्या दिवशी मुलगा हा वाईट वागतो त्या दिवशी आईवडिलांच्या आयुष्यातील तो काळा दिवस असला म्हणायला सुद्धा हरकत नाही. इतका भयंकर तो दिवस त्या दिवशी उगवला होता. मुलगा ड्रिंक करायला लागला, गुटखा खात होता, तंबाखू खाऊ लागला होता. स्वामींपुढे खूप रडली, स्वामी हे काय करत आहात. अक्षरशः एक दिवस काय झालं की म्हणजे मी सेवा करत नव्हती पण पुस्तक वगैरे आणून ठेवलेली होती. तर मी त्याला असंच आमचे खूप भांडण झाले. तर मी मुलाला म्हटलं तू स्वामींना शरण जा, स्वामींची सेवा कर म्हटलं, तू हे मार्ग सोडून दे म्हटलं. असं त्याला खूप सांगितलं. मी काय केलं, कसं उभं केलं ते सर्व सांगितलं. रडत होती, त्याला सांगत होती. त्याला इतका प्रचंड इतका राग आला ना की त्याचा राग हा अनावर झाला. आणि त्याने काय केलं, जिथे ती माळ ते ठेवलेलं होतं ती माळ घेतली आणि ते स्वामीचरित्र घेतलं आणि ते पूर्णपणे फेकून दिलं, फाडलं आणि अशी फेकून दिलं, वरती टाकून दिलं. आणि मग मला खूप असं कसं तरी झालं की स्वामींचं म्हणजे चरित्र फाडलं याने आता काय. आणि त्यानंतर 2च दिवसात काय झालं स्वामी भक्तांनो, त्याला प्रचंड त्रास होऊ लागला. त्याचं जे तोंड आहे ना, ते तोंड त्याला अक्षरशः बोलता देखील येत नव्हतं.
इतकं त्याचं तोंड आलं होतं. म्हणजे पूर्ण त्याची जखमा कशा होतात आपल्या शरीरावरती एखादं हे झाल्यानंतर, काही चावून गेलं किंवा फोड आल्यानंतर जखमा होतात, तसे त्याच्या तोंडामध्ये पूर्ण कातडे गेले. पूर्ण तोंड हे लाल लाल झालं. त्याला काही खाता येत नव्हतं, बोलता नव्हतं येत. इतकं भयानक त्याची परिस्थिती झाली होती. डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतले, पण त्याला काही एक फरक पडत नव्हता. हे का बरं चालू आहे हे मला कळलं होतं, कारण त्याने स्वामींचा फार मोठा अपमान केला होता. स्वामी चरित्र फाडणं ही सोपी गोष्ट नव्हती. हा स्वामींपेक्षा काय मोठा लागून गेला का? तेव्हाच मला असं वाटलं होतं. मी स्वामींपुढे गेली. वार होता गुरुवारचा. स्वामींपुढे नतमस्तक झाली. स्वामी, लेकरू तुमचंही आहे आणि माझंही आहे असं मी म्हणत नाही. लेकरू हे फक्त तुमचंच आहे. लेकराकडून चूक होतच असते. तुम्ही आईच्या हृदयाने त्याला माफ करा आणि त्याच्याकडून ही चूक पुन्हा कधीच होणार नाही. जो त्रास त्याला होत आहे तो बरा करावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. अशी स्वामींना प्रार्थना केली. त्यानंतर 4-5 दिवस पलटून गेले. मुलाला म्हटलं की हे बघ, ही शिक्षा तुला स्वामींनी दिली आहे. तू स्वामींना शरण जा, तुझं सर्व काही व्यवस्थित बरं होईल, असं मी मुलाला समजून सांगितलं. मग मी त्याला मठात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः स्वामींपुढे नाक घासलं, माफी मागितली. त्यानंतर 5-6 दिवसामध्ये त्याचा जो आजार होता तोंडाचा तो बरा होत गेला आणि त्याला बोलता खाता येऊ लागलं. त्याचाही विश्वास बसला. तेव्हापासून तो स्वामींना प्रचंड घाबरतो. स्वामींचा फोटो जरी दिसला तरी तो लगेच नमस्कार करतो. इतका तो स्वामींना आता घाबरू लागला आहे. कारण तो म्हणतो की नाही, खरंच स्वामी आहेत आणि स्वामींनी मला दाखवून दिलं आहे स्वामी आहेत. आणि त्याचं जे व्यसन होतं तेही सुटलं. म्हणजे काहीतरी चांगलं होण्यासाठी प्रत्येक गोष्ट ही घडत असते असं मला वाटतं. कारण मी स्वामींकडे खूप मागत होती ना, की स्वामी त्याला व्यवस्थित मार्गावरती आणा. जे मी सहन केलं ते पुढे नको सहन करायला. कारण याने जर व्यवस्थित राहिला, व्यवस्थित वागला तर पुढे काहीतरी चांगलं होईल, नाहीतर काहीच होणार नाही. याचंच मला खूप टेन्शन येत होतं. स्वामी भक्तांनो, आज माझा मुलगा हा जवळपास 70,000 ते 80,000 रुपये महिना कमवत आहे. माझ्या मुलीचंही लग्न झालं आहे. ती देखील एका छान घरामध्ये गेली आहे. मी पुन्हा एकदा सांगते, मी बसून कधीही आत्तापर्यंत स्वामींची सेवा केली नाही. फक्त देवपूजा करणे आणि कंटिन्यू नामस्मरण करणे आणि मोबाईलमध्ये स्वामीचरित्र ज्या काही सेवा आहे त्या ऐकणे. आता माझ्या मोबाईलमध्ये ऐकून त्या सेवा पूर्णपणे पाठ झाल्या आहे. मी सकाळी उठल्याबरोबर देवपूजा, आंघोळ झाली की देवपूजा करताना मी मोबाईलमध्ये रुद्राभिषेक लावून देते. रुद्राभिषेक लावून दिल्यानंतर स्वामींचा अभिषेक लावून देते. माझे काम मी दुसरे करत राहते, पण मी मोबाईलमध्ये हे लावून देत असते. अशा मी सेवा करते. स्वामी भक्तांनो, खरं सांगते, मी बसून कुठलीही सेवा करत नाही, तरीही ती सेवा स्वामींपर्यंत पोचते. आणि स्वामींनी आत्तापर्यंत असंख्य प्रश्न सोडवले आणि माझा जो संसार आहे तो सुखी केला आहे. मी माझ्या मैत्रिणीचे खूप खूप आभार मानते की तिच्यामुळे मी या स्वामीच्या सेवेमध्ये आली आहे. तिने मला हा राजमार्ग सांगितला नसता स्वामी भक्तीचा, तर कदाचित आज मी कुठेतरी दुसरीकडे असते आणि माझं जीवन कदाचित संपलेलं देखील असतं. इतकी भयानक परिस्थिती माझी होती. स्वामी भक्तांनो, शेवटी जाता जाता एकच सांगू इच्छिते की अंतःकरणापासून स्वामींचं नाव घ्या, स्वामींची सेवा करा. तुम्हाला देखील असाच प्रकारे अनुभव येईल. तुम्हाला देखील स्वामी सेवेचा मेवा नक्की मिळेल. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.